नवरात्रीच्या या पावन पर्वावर तुम्ही सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा आणि मंगल कामना। नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीची आराधना केली जाते। त्या देवी दुर्गांचा 6वा अवतार आहेत आणि त्यांना महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात, कारण त्यांनी महिषासुराचा संहार करून धर्म आणि सत्याचे रक्षण केले। म्हणूनच देवी कात्यायनीची पूजा आणि त्यांची कथा भक्ताला निर्भय, साहसी आणि धर्मनिष्ठ जीवन जगण्याची प्रेरणा देते। शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जो भक्त देवी कात्यायनीची कथा श्रद्धेने ऐकतो त्याला तेच फळ मिळते जे वर्षांच्या पूजापाठ आणि व्रताने मिळते। प्रिय मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कुणास ठाऊक या नवरात्रीच्या पावन पर्वावर ही कथा तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकेल। आणि हो, व्हिडिओच्या अगदी शेवटी देवी कात्यायनीचा महत्त्वाचा दिव्य संदेश दिला आहे, तो ऐकणे तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे। देवी कात्यायनीची कृपा प्राप्त करण्यासाठी जय मां कात्यायनी असे कमेंटमध्ये नक्की लिहा। आता आपण देवी कात्यायनीची ही दिव्य कथा सुरू करूया। फार पूर्वीची गोष्ट आहे। तो असा काळ होता जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि अधर्म यांच्यातील सीमारेषा कधी कधी इतकी धुसर होत असे की ती ओळखणे कठीण होते। अशाच एका काळात भारताच्या पश्चिम टोकावर एक अत्यंत रमणीय आणि समृद्ध शहर वसले होते। सौभाग्यपुरी नावाप्रमाणेच हे शहर आपल्या सौभाग्यासाठी दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होते। इथले लोक साधे, धर्मपरायण आणि सुखी होते। विशेषतः स्त्रियांचा इथे खूप सन्मान केला जात होता। त्यांच्या हसण्याने गल्ल्या दुमदुमून जात होत्या। त्यांच्या पैंजणांच्या आवाजाने मंदिरांमध्येही नवीन ऊर्जा येत होती। पण म्हणतात ना, प्रत्येक सौभाग्यामागे कधीतरी एक ग्रहण लपलेले असते। आणि दुर्दैवाने सौभाग्यपुरीवरही असेच एक ग्रहण लागले, जेव्हा राजा क्रूरसेनने राजसत्ता हाती घेतली। क्रूरसेन नावाप्रमाणेच कर्मानेही क्रूर होता। त्याच्या मनात स्त्रियांबद्दल एक खोल द्वेष आणि अपमानाची भावना होती। त्याचे असे मत होते की स्त्रिया केवळ उपभोगाची वस्तू आहेत, त्यांचे स्वतःचे असे कोणतेही अस्तित्व नाही। तो सिंहासनावर बसताच सौभाग्यपुरीचे सौभाग्य जणू रुसले। हळूहळू शहरात स्त्रियांच्या सन्मानाला पायदळी तुडवले जाऊ लागले। राजा क्रूरसेनने असे नियम बनवले ज्यामुळे स्त्रियांचे जीवन नरक बनले। त्यांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची परवानगी नव्हती। त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्यावर किंवा कुठेही जाण्यावर बंदी होती। थोडीशीही चूक झाल्यास त्यांना कठोर शिक्षा दिली जात होती। त्यांचे हसू, जे कधी शहराची ओळख होते, ते आता गल्ल्यांमधून नाहीसे झाले होते। त्यांच्या पैंजणांचा आवाज आता भीतीदायक किंकाळ्यांमध्ये बदलला होता। प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यांमध्ये दुःखाचा अथांग समुद्र होता, एक न दिसणारी वेदना जी आतल्या आत जखमेप्रमाणे वाहत होती। अरे, ऐकलंस का? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कुजबुजली। आज पुन्हा त्या दुष्ट सैनिकाने रामकलीच्या मुलीला फक्त तिने तिच्या आवडीच्या रंगाचे कपडे घातले होते म्हणून मारले। आणि दुसऱ्या स्त्रीच्या डोळ्यांत भीतीचे अश्रू तरळले। हे देवा, अजून किती सहन करायचे? आमचे काय होईल? शहरातील प्रत्येक स्त्री अशाच वेदनेतून जात होती। अंजली, एक नवविवाहिता, जिचा पती राजाच्या एका छोट्याशा गोष्टीवर असहमत झाला होता, तिला सर्वांसमोर ओढले गेले, फक्त राजाला तिचे रूप आवडले होते म्हणून। तिच्या किंकाळ्या संपूर्ण शहरात घुमल्या, पण कुणाचीही हिंमत झाली नाही की आवाज उठवावा। अंजलीचा वडील, एक धर्मपरायण ब्राह्मण, आपल्या मुलीच्या डोळ्यांत तो अपमान पाहून जिवंतपणीच मेला होता। त्याचा आत्मा आजही न्यायासाठी तळमळत होता। नंतर राधा होती। राधाचा पती एक सामान्य शेतकरी होता। एका दिवशी त्याने राजाच्या बागेतून एक फूल तोडले म्हणून त्याला अटक करण्यात आली आणि राधाला राजासमोर नाचण्याचा आदेश देण्यात आला। राधा, जी कधी लाजेपायी डोके वर करत नव्हती, तिला सर्वांसमोर अपमानित व्हावे लागले। त्या एका क्षणाने तिच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेतला। तिची छोटी मुलगी वारंवार विचारत होती, आई, बाबा कधी परत येतील? ते का रडत होते? राजाजी वाईट आहेत का? आणि राधाकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती, फक्त अश्रू होते जे तिच्या हृदयाला जाळत होते। प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी स्त्रियांना कोणत्या ना कोणत्या कारणाने अपमानित केले जात होते। त्यांच्या घरांची 4 भिंतीही त्यांना सुरक्षा देऊ शकत नव्हत्या। त्या कुठेही सुरक्षित नव्हत्या। त्यांच्या डोळ्यांमध्ये आता स्वप्ने नव्हती, फक्त एक पोकळी होती। त्यांच्या ओठांवर आता प्रार्थना नव्हती, फक्त अपूर्ण तक्रारी होत्या। हे देवा, तू आम्हाला सोडून दिला आहेस का? त्यांचे आत्मे ओरडत होते, आमची वेदना तुला दिसत नाही का? एका संध्याकाळी शहरातील सर्वात वृद्ध आणि ज्ञानी स्त्री, वृद्धा विमला, तिच्या छोट्या अंगणात बसली होती। तिच्या डोळ्यांमध्येही अनेक कथांचे दुःख दडलेले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक अदम्य शांतताही होती। तिच्या भोवती बसलेल्या काही स्त्रिया रडत होत्या, आपापल्या व्यथा सांगत होत्या। आजी, आता तर श्वास घेणेही कठीण झाले आहे, राधा रडत म्हणाली। मला वाटते की मी मरेन, या अपमानजनक जीवनापेक्षा मरण बरे। विमला आजीने हळूच हात पुढे केला आणि राधाच्या डोक्यावरून फिरवला। नाही माझ्या मुली, असे विचार करत नाहीत। तिच्या आवाजात एक विलक्षण दृढता होती। मरण सोपे आहे, पण जगणे आणि लढणे खूप जास्त कठीण आहे। आणि आपण तर देवीचे अंश आहोत, शक्तीचे स्वरूप आहोत। आपण असे कसे हार मानू शकतो? तिचे बोलणे ऐकून स्त्रियांनी आश्चर्याने पाहिले।
लढायचे? आम्ही कसे लढणार आजी? आमच्याकडे शस्त्रे नाहीत, सैन्य नाही, राजा क्रूरसेन इतका बलवान आहे. विमला आजी हसली. एक असे हास्य जे शतकांच्या ज्ञानाने आणि विश्वासाने भरलेले होते. शस्त्र तर अजय शक्ती आहे माझ्या मुलींनो, आणि ती शक्ती कुठून येते? ती येते आपल्या आतल्या विश्वासातून, आपल्या आई वैष्णवीकडून. तुम्हाला आठवत नाही का, जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा कोण येते रक्षण करायला? स्त्रियांच्या डोळ्यांत एक चमक परत आली, एक आशेचा धूसर किरण. नवरात्री येत आहे, विमला आजीने आपला आवाज दृढ करत म्हटले. नवरात्री, जेव्हा देवी दुर्गा आपल्या सर्व शक्तींसह पृथ्वीवर येतात, जेव्हा त्या आपल्या भक्तांची हाक ऐकतात, आपण सर्वजणी मिळून देवी कात्यायनीचे आवाहन करू. देवी कात्यायनी ज्या दुष्टांचा संहार करतात, ज्या धर्माचे रक्षण करतात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. स्त्रियांनी होकारार्थी मान हलवली. त्यांच्या मनात भीती अजूनही होती, पण त्या भीतीपेक्षा मोठी होती आईबद्दलची त्यांची श्रद्धा आणि न्यायाची अदम्य तहान. त्यांनी त्याच क्षणी शपथ घेतली की या नवरात्रीमध्ये त्या आपल्या सर्व वेदना, आपली सर्व भक्ती आईच्या चरणी अर्पण करतील. नवरात्रीला सुरुवात झाली. शहरात कोणताही उत्साह नव्हता, कोणताही उत्सव नव्हता. राजाच्या भीतीने लोक घरातच लपून बसले होते. पण शहराच्या एका गुप्त ठिकाणी, जिथे एक छोटेसे जुने मंदिर होते, तिथे प्रत्येक संध्याकाळी स्त्रिया एकत्र येऊ लागल्या. त्यांची संख्या वाढत होती. पहिल्या रात्री काही मोजक्याच स्त्रिया होत्या, पण त्यांच्या डोळ्यांत जळणाऱ्या आशेच्या ज्योतीने हळूहळू इतरांनाही आपल्याकडे आकर्षित केले. त्या तिथे दिवे लावत आईचे भजन गात. त्यांच्या आवाजात वेदना होती, प्रार्थना होती आणि एक अटूट विश्वास होता. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू जणू आईच्या चरणी अर्पण केलेले पवित्र जल होते. त्यांनी उपवास ठेवले, अन्नपाणी सोडून फक्त आपल्या आईला प्रसन्न करत होत्या. त्यांचे शरीर थकलेले होते, पण त्यांचे आत्मे ऊर्जेने भरले होते. पहिल्या दिवशी मनात दृढता आणण्यासाठी देवी शैलपुत्रीचे ध्यान केले गेले. दुसऱ्या दिवशी तप आणि संयमासाठी देवी ब्रह्मचारिणीची पूजा झाली. तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाकडे साहस मागितले. चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाकडून विश्वाची ऊर्जा आवाहन केली गेली. पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेचा आशीर्वाद मागितला, जेणेकरून ते आपल्या मुलांचे रक्षण करू शकतील. दिवस जसजसे जात होते, स्त्रियांची भक्ती वाढत होती. त्यांच्या प्रार्थना आता कुजबूज नसून एक शक्तिशाली सामूहिक नाद बनल्या होत्या. त्यांच्या मनातील सर्व निराशा आता विश्वासात बदलत होती. अंजली, राधा आणि इतर सर्व स्त्रिया, ज्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्या पुन्हा कधी हसू शकतील, त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक दिसू लागली होती. ही चमक होती भक्तीची, शक्तीची आणि आईच्या येण्याच्या आशेची. शहरातील पुरुषही जे आधी घाबरले होते, ते आता या स्त्रियांची अटूट श्रद्धा पाहून थक्क झाले होते. त्यांच्यातही कुठेतरी एक आशा जागृत होऊ लागली होती. मग आला 6वा दिवस, देवी कात्यायनीचा दिवस. या दिवसाचे महत्त्वच वेगळे होते. देवी कात्यायनी ज्या महर्षी कात्यायनाच्या तपस्येतून प्रकट झाल्या होत्या, ज्या तिन्ही लोकांमध्ये दुष्टांचा नाश करतात, ज्या अन्यायाचा अंत करतात. आजच्या रात्री स्त्रियांची प्रार्थना त्यांच्या शिखरावर पोहोचली होती. त्या सर्वजणी एकत्र बसल्या होत्या. त्यांचे डोळे लाल होते, त्यांचे ओठ तहानेने सुकले होते, पण त्यांच्या हृदयात आईसाठी असीम प्रेम आणि हाक होती. त्यांचा हळू आवाज हळूहळू एका किंकाळीत बदलला. एक अशी किंकाळी ज्यात शतकांपासून दडलेल्या प्रत्येक स्त्रीच्या वेदना, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक अश्रूचा समावेश होता. वृद्धा विमलाने आपले डोळे मिटले आणि आपल्या आवाजाने पूर्ण शक्तीने हाक मारली, हे देवी कात्यायनी, हे महामाये, आम्ही तुझ्याच मुली आहोत. माते, या पापी क्रूरसेनने आमची लाज हिरावली आहे, आमच्या सन्मानाला पायदळी तुडवले आहे, आमच्या हसण्याला गिळून टाकले आहे. आम्ही हे अश्रू कधीपर्यंत पीत राहू माते? आता अजून सहन होत नाही. आमच्या अश्रूंना व्यर्थ जाऊ देऊ नको माते. ये माते, तुझ्या मुलांची हाक ऐक. ये माते, या दुःखद हृदयाला शांतता दे. ये माते. त्यांची हाक फक्त शब्दांमध्ये नव्हती, ती त्यांच्या प्रत्येक रोमारोमातून बाहेर पडत होती. प्रत्येक स्त्रीचा आत्मा त्या हाकेत विरघळला होता. त्यांचे डोळे मिटलेले होते, पण त्यांच्या आतमध्ये आईचे स्वरूप स्पष्ट दिसत होते. त्यांची भक्ती इतकी तीव्र होती की जणू विश्वातील सर्व शक्ती त्याच क्षणी त्यांच्याकडे ओढल्या गेल्या. आणि अचानक पृथ्वी डळमळू लागली. मंदिराच्या भिंतींवर भेगा पडू लागल्या. हवेत एक जोरदार गर्जना घुमली. आकाशात वीज कडाडली आणि एक अद्भुत अलौकिक प्रकाश संपूर्ण शहरावर पसरला. स्त्रियांनी घाबरून डोळे उघडले. त्यांचा श्वास थांबला. समोर त्यांच्या डोळ्यांसमोर एक अद्भुत दिव्य स्वरूप प्रकट झाले होते. ही होती देवी कात्यायनी. त्यांच्या 10 भुजा होत्या, ज्यात धनुष्य, बाण, तलवार, त्रिशूल आणि इतर शस्त्रे सुशोभित होती. त्यांचे मुखमंडल अग्नीसारखे तेजस्वी होते, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या मुलींसाठी असीम प्रेम आणि करुणा होती. त्यांच्या सिंहाच्या गर्जनेने संपूर्ण सौभाग्यपुरी थरारली. त्यांची आभा इतकी तीव्र होती की स्त्रिया त्यांचे डोळेही नीट उघडू शकत नव्हत्या. एका क्षणासाठी सर्व काही थांबले. भीती, आश्चर्य आणि मग एक असीम शांतता. स्त्रिया जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या ओठातून फक्त आई आई आली अशी कुजबूज बाहेर पडत होती.
त्यांच्या डोळ्यांतून अजूनही अश्रू वाहत होते, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर कृतज्ञता, प्रेम आणि परमानंदाचे होते. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ज्या आईला त्यांनी इतक्या श्रद्धेने हाक मारली होती ती साक्षात त्यांच्यासमोर उभी होती. त्याच क्षणी राजा क्रूरसेन आपल्या महालात भोगविलासात मग्न होता. अचानक त्याने पृथ्वी थरथरताना आणि सिंहाची गर्जना ऐकली. तो घाबरला. हा कसला आवाज आहे? त्याने आपल्या सैनिकांना विचारले. पण त्याआधीच देवी कात्यायनी आपल्या रौद्र पण तेजस्वी रूपात थेट राजाच्या दरबारात प्रकट झाल्या. राजा क्रूरसेनने जेव्हा देवीला पाहिले तेव्हा त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याची सर्व अक्कल, त्याचा सर्व अहंकार एका क्षणात वितळून गेला. तो भीतीने थरथरू लागला. त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला, याला पकडा. कोण आहे ही स्त्री? पण सैनिक पुढे जाण्याचे धाडस करू शकले नाहीत. तेही भीती आणि आश्चर्याने स्तब्ध झाले होते. देवी कात्यायनीचे डोळे अग्नीसारखे लाल होते. त्यांचे मुखमंडल गंभीर होते, पण त्यांच्या आवाजात विश्वाची शक्ती घुमत होती. पापी क्रूरसेन, तू माझ्या मुलांना रडवले आहेस. तू नारीच्या सन्मानाला पायदळी तुडवले आहेस. तू माझ्या या पृथ्वीवर अधर्माचा तांडव रचला आहेस. आज तुझ्या दुष्टतेचा अंत होईल. माझ्या क्रोधाग्नीपासून कोणीही तुला वाचवू शकणार नाही. राजा क्रूरसेनने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज त्याच्या गळ्यातच अडकला. देवीने एकाच क्षणात आपला त्रिशूल उचलला आणि क्रूरसेनच्या छातीत असा घातला जसा कोणी एखादी काडी तोडावी. दुष्ट राजा क्रूरसेनचे शरीर जमिनीवर पडले आणि त्याचे प्राण पळून गेले. त्याच्या शरीरातून एक काळी सावली बाहेर पडली आणि हवेत विलीन झाली, जणू पापाचा भार पृथ्वीवरून उतरला. एका खोल शांततेनंतर संपूर्ण शहरावर एक विलक्षण शांतता पसरली. स्त्रियांनी मंदिरातून बाहेर येऊन पाहिले. राजाच्या महालातून येणारा प्रकाश आणि गर्जना आता शांत झाली होती. तेव्हाच एक सैनिक पळत आला आणि धापा टाकत म्हणाला, राजा क्रूरसेनचा अंत झाला आहे. एका देवीने त्याला मारले. हे ऐकून स्त्रियांच्या हृदयात एक विचित्र भावना उमटली. शतकांच्या वेदनेतून मुक्ती, अपमानापासून स्वातंत्र्य आणि एक असीम कृतज्ञता. त्यांच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण यावेळी हे अश्रू आनंदाचे, विजयाचे आणि आईबद्दलच्या अगाध प्रेमाचे होते. त्या सर्वजणी एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या. त्यांचे हसू जे वर्षांपासून बंद होते ते आता संपूर्ण शहरात घुमू लागले. देवी कात्यायनी पुन्हा एकदा आपल्या भक्तांसमोर प्रकट झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता शांतता आणि प्रेम होते. त्यांनी आपल्या शीतल दृष्टीने सर्व स्त्रियांना पाहिले आणि एका मधुर आश्वासक आवाजात म्हटले, माझ्या मुलींनो, तुम्ही सर्व माझाच अंश आहात. तुमच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच माझी खरी पूजा आहे. तुमच्या भक्तीने मला इथे खेचून आणले. आता हे शहर आनंदाने भरेल आणि नारीचा सन्मान सर्वोच्च असेल. त्यांचे हे शब्द ऐकून स्त्रियांच्या मनात एक नवीन ऊर्जा संचारली. त्यांना वाटले जणू त्यांना एक नवीन जीवन मिळाले आहे. त्यांनी आईच्या चरणी डोके टेकवले. त्यांच्या ओठातून धन्यवाद याशिवाय काहीच निघत नव्हते. देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि हळूहळू एका प्रकाशपुंजमध्ये विलीन झाल्या. सौभाग्यपुरीमध्ये पुन्हा सौभाग्य परत आले. शहरात न्याय आणि सन्मानाची स्थापना झाली. स्त्रियांना त्यांचा गमावलेला गौरव परत मिळाला. त्यांनी एकत्र येऊन एक नवीन समाज घडवला, जिथे प्रत्येक स्त्रीला सन्मान आणि सुरक्षा मिळाली. राजा क्रूरसेनच्या अत्याचारांचा अंत झाला आणि लोकांनी एकत्र येऊन एक धर्मपरायण राजा निवडला. ही कथा आजही सौभाग्यपुरीच्या गल्ल्यांमध्ये सांगितली जाते. पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. ही फक्त एक कथा नाही, तर एक प्रेरणा आहे. आजच्या या आधुनिक युगातही जेव्हा नारीला अजूनही तिच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी लढावे लागते. प्रिय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये देवी कात्यायनीच्या या पावन व्रत कथेचा इथेच समारोप होतो. आता चला देवी कात्यायनीचा दिव्य संदेश ऐकूया. सौभाग्यपुरीच्या कथेच्या माध्यमातून मानवतेला संबोधित एक दिव्य संवाद, जिथे करुणा, चेतावणी आणि आशेने भरलेली एक हाक आहे. देवी कात्यायनीचा दिव्य संदेश. मी देवी कात्यायनी आहे, जगज्जननी. हे मनुष्या, या घोर कलियुगात भटकलेल्या आत्म्यांनो, मीच आहे ती देवी कात्यायनी. मीच ती जगज्जननी, जी प्रत्येक किंकाळी, प्रत्येक हाक, प्रत्येक वेदना ऐकते. तुमची वेदना माझी वेदना आहे. तुमची जखम माझ्या हृदयाची जखम आहे. जेव्हा तुम्ही तुटून रडता तेव्हा तुमचे अश्रू माझ्या गालांवरून वाहतात. तुम्ही माझा आवाज ऐकू शकत आहात का? तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये ती हाक घुमत आहे का, जी शतकांपूर्वी सौभाग्यपुरीच्या स्त्रियांनी दिली होती? तुमचा आत्मा ती करुणा अनुभवू शकत आहे का, जी प्रत्येक स्त्रीच्या अश्रूंमध्ये वाहत राहिली? ही कोणतीही सामान्य कथा नाही. ही एक चेतावणी आहे, हे एक स्मरण आहे आणि ही एक आशा आहे की जेव्हाही अधर्म वाढेल, जेव्हाही नारीच्या सन्मानाला पायदळी तुडवले जाईल, जेव्हाही माणुसकीचा अपमान होईल, तेव्हा माझी हाक पुन्हा घुमेल. मी देवी कात्यायनी आहे. मी तीच आहे जिने रौद्र रूप धारण करून क्रूरसेनचा अहंकार चूरचूर केला. मी तीच आहे जिने सौभाग्यपुरीतील प्रत्येक स्त्रीच्या अश्रूला आपल्या शक्तीचा दिवा बनवला आणि मी तीच आहे जी आजही प्रत्येक हृदयात विद्यमान आहे.
हे मानवा, तू हे का विसरतोस की नारी केवळ एक शरीर नाही, ती तर जगज्जननी आहे. तिचे हसू का हिरावून घेतोस? तिच्या लाजेला का धक्का पोचवतोस? तिच्या स्वप्नांना का चिरडतोस? तुला माहित नाही का, जेव्हा नारी रडते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड दुःखी होते. जेव्हा तिचा आत्मा किंकाळी मारतो तेव्हा माझी अग्नी प्रज्वलित होते. मी पाहिले होते सौभाग्यपुरीच्या गल्ल्यांमध्ये त्या मूक किंकाळ्या, त्या हुंदके, त्या वेदना. ती आई जी आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रात्रभर रडत राहिली, ती बहीण जिचे हसू हिरावून घेतले गेले होते, ती मुलगी जिच्या निष्पाप डोळ्यांतून बालपणाचे स्वप्न लुटले गेले होते. तुम्हाला वाटते की हे अश्रू व्यर्थ वाहतात? नाही, हे अश्रूच माझ्या शस्त्रांना धार देतात. ही करुणेची हाकच माझ्या शक्तीला आवाहन करते. धर्म आणि अधर्माची सीमारेषा कधीही स्पष्ट नसते. कधी कधी ती इतकी धूसर होते की मनुष्य ती ओळखू शकत नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा अन्याय त्याच्या शिखरावर पोहोचतो, जेव्हा निर्दोष लोकांच्या डोळ्यांतील पाणी रक्त बनते, तेव्हा माझी गर्जना आकाश फाडून टाकते. तुम्ही विसरलात का? मी कात्यायनी आहे, मी सिंहवाहिनी आहे, मी त्रिशूलधारिणी आहे, मी त्या सर्वांची माता आहे जे वेदनेत हाक मारतात. मी करुणाही आहे, मी क्रोधही आहे. माझ्या करुणेतून सृष्टी फुलते, माझ्या क्रोधात अधर्म जळून भस्म होतो. हे मानवा, आजही मी तोच प्रश्न विचारते. कधीपर्यंत नारी अपमानित होईल? कधीपर्यंत तिचा आवाज दाबला जाईल? कधीपर्यंत तिचे अश्रू मातीत मिळवले जातील? तुम्ही हे का शिकत नाही की नारीचा सन्मानच सृष्टीचा सन्मान आहे? तुम्ही हे का समजत नाही की तिच्या चरणांमध्येच कुटुंबाची समृद्धी, समाजाची शांतता आणि जगाची स्थिरता दडलेली आहे? मी पाहिले आहे, जेव्हा स्त्रियांनी घाबरून मौन साधले तेव्हा समाज उद्ध्वस्त झाला. मी पाहिले आहे, जेव्हा त्यांनी आपली शक्ती ओळखली तेव्हा अधर्माचा अंत झाला. सौभाग्यपुरीच्या स्त्रिया कमजोर होत्या. त्यांच्याकडे शस्त्रे नव्हती, सैन्य नव्हते, पण त्यांच्याकडे विश्वास होता. त्यांच्या डोळ्यांतून सांडलेल्या प्रत्येक अश्रूने माझ्या शक्तीला हाक मारली आणि मी आले. मी त्यांच्यासाठी प्रकट झाले. हे मनुष्या, तुम्हाला माहित आहे का मी का प्रकट होते? मी यासाठी येत नाही की तुम्ही निष्क्रिय व्हाल आणि फक्त माझी वाट पाहाल. मी यासाठी येते कारण तुमचा विश्वास, तुमचे साहस आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे मला बोलावते. लक्षात ठेवा, अन्यायाचा अंत तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही उभे राहता. मी क्रूरसेनला मारले, पण तो फक्त एक राजा नव्हता. तो त्या अहंकाराचे प्रतीक होता, त्या दुष्ट विचाराचे स्वरूप होता जो नारीला वस्तू समजतो. आजही तोच क्रूरसेन तुमच्या समाजात, तुमच्या विचारात, तुमच्या डोळ्यांत जिवंत आहे. तुम्ही त्याला ओळखाल का? तुम्ही त्याचा अंत कराल का? तुमच्या हृदयात करुणा असली पाहिजे, पण ती करुणा भेकडपणा बनू नये. तुमच्या डोळ्यात अश्रू असू शकतात, पण ते अश्रू निराशा बनू नये. तुमचे हात थरथरू शकतात, पण ते हात अन्याय पाहून कापू नयेत. मी तुम्हाला शक्ती दिली आहे, तिला ओळखा. मी तुम्हाला साहस दिले आहे, त्याला जागे करा. मी तुम्हाला चेतावणी दिली आहे, तिला लक्षात ठेवा. जर नारीचे हसू दबले, जर तिच्या पैंजणांचा आवाज थांबला, जर तिच्या डोळ्यांतील स्वप्ने विझली, तर समजून घ्या की समाज आपल्या अंताकडे जात आहे. आणि जेव्हा असे होईल तेव्हा मी पुन्हा येईन. मी पुन्हा सिंहावर स्वार होऊन गर्जना करेन. मी पुन्हा माझ्या त्रिशूलाने अधर्माचे हृदय फाडून टाकेन. हे मानवा, माझी ही वचने ऐकून घ्या. जोपर्यंत या पृथ्वीवर एकही स्त्री अपमानित होत आहे, जोपर्यंत तिचे अश्रू तिच्या हृदयाला जाळत आहेत, तोपर्यंत मी मौन राहणार नाही. मी प्रत्येक वेदना ऐकते, मी प्रत्येक हाक ओळखते. तुम्ही विचार करता की तुमची पापे लपतात? ती माझ्या दृष्टीमध्ये अग्नीसारखी जळत राहतात आणि एक दिवस तीच अग्नी तुम्हाला भस्म करते. करुणा, चेतावणी आणि आशा हाच माझा संदेश आहे. करुणा, जेणेकरून तुम्ही इतरांचे दुःख समजू शकाल. चेतावणी, जेणेकरून तुम्ही अन्यायापासून दूर राहाल. आशा, जेणेकरून तुम्हाला माहित होईल की कितीही अंधार असला तरी माझी ज्योत नेहमी तुमच्या सोबत आहे. असे समजू नका की मी फक्त मंदिरांमध्ये आहे. मी तुमच्या आईच्या डोळ्यांत आहे, जी तुमच्यासाठी रात्रभर जागते. मी तुमच्या बहिणीच्या स्वप्नांत आहे, जी तिच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी लढते. मी तुमच्या मुलीच्या निष्पाप हास्यात आहे, जी तुम्हाला भविष्याचा विश्वास देते. मी तुमच्या पत्नीच्या वेदनात आहे, जी तुम्हाला अपमानापासून वाचवण्यासाठी शांतपणे सहन करते. हो, मी सर्वत्र आहे आणि जेव्हा अन्याय वाढेल तेव्हा मी सिंहवाहिनी होऊन गर्जना करेन. हे कलियुगातील मानवा, आता मी तुम्हाला माझे शेवटचे वचन विचारते. नारीचा सन्मान करणे हीच माझी पूजा आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच माझी आराधना आहे. भीती सोडून सत्याच्या मार्गावर चालणे हीच माझी भक्ती आहे. जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या आतला क्रूरसेन तुम्हालाच खाऊन टाकेल. पण जर तुम्ही हे केले तर तुमच्या आतली कात्यायनी जागी होईल आणि तुमचे जीवन सौभाग्यपुरीसारखे सौभाग्याने भरून जाईल. मी कात्यायनी आहे, मी जगज्जननी आहे, मी करुणाही आहे, मी प्रलयही आहे. आणि मी आजही म्हणते, उठा मानवा, जागे व्हा. अन्यायाविरुद्ध उभे राहा. नारीचे हसू परत आणा. तिच्या डोळ्यांतील अश्रू पुसा. तिच्या स्वप्नांना पंख द्या. तेव्हाच माझा संदेश तुमच्या हृदयाला शांतता देईल. आता सांगा, तुम्ही माझ्या या संदेशाला तुमच्या जीवनात धारण कराल का?
तुम्ही सौभाग्यपुरीच्या स्त्रियांप्रमाणे माझ्या शक्तीला हाक माराल का? तुम्ही तुमच्या समाजातून प्रत्येक क्रूरसेनला मिटवून टाकाल का? उत्तर तुमच्या हातात आहे, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही मौन राहाल तर माझी गर्जना तुम्हालाही ऐकू येईल. जर तुम्ही अन्याय सहन कराल तर माझा त्रिशूल तुम्हालाही स्पर्श करेल. हे मानवा, ही माझी अंतिम हाक आहे. नारीचा सन्मान करा, अन्यायाशी लढा आणि तुमच्या आत्म्यात माझी ज्योत ओळखा. मी कात्यायनी आहे आणि मी नेहमी तुमच्या सोबत आहे. प्रिय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये देवी कात्यायनीची पावन व्रत कथा आणि दिव्य संदेश इथेच समाप्त होतो. आम्ही कामना करतो की देवी कात्यायनीची कृपा तुमच्या सर्वांवर कायम राहो. तुमच्या जीवनात नेहमी सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जाचा संचार होत राहो. हा विशेष दिवस केवळ भक्तिभावाने भरलेला नसतो, तर तो आपल्या जीवनात एकता, प्रेम आणि श्रद्धेचा संदेशही घेऊन येतो. नवरात्रीच्या 6व्या दिवसाची व्रतकथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कृपया तुमचे विचार आणि अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जय मा कात्यायनी लिहायला विसरू नका. तुमच्या कमेंट्समुळे तुम्हालाच प्रेरणा मिळणार नाही, तर इतर दर्शकांसाठीही भक्ती आणि श्रद्धेचा स्रोत बनेल. जय मा कात्यायनी जगज्जननी. नवरात्रीचा एक सुंदर संदेश. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की स्त्रीमध्ये किती मोठी शक्ती दडलेली आहे. तिच्यावर केलेला कोणताही अन्याय संपूर्ण समाजाला उद्ध्वस्त करू शकतो. चला, या नवरात्रीमध्ये आपण शपथ घेऊया की आपण प्रत्येक स्त्रीचा सन्मान करू. आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी आणि मुलीचा आदर करू. तिच्या स्वप्नांना, तिच्या मतांना महत्त्व देऊ, कारण तिच्या सन्मानातच आपला आणि आपल्या समाजाचा सन्मान आहे. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, मिळून एक चांगला समाज घडवूया.